नमस्कार. आपलं मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत मीन राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2026 कसा असणार आहे. हा महिना तुमच्या जीवनात नवी सुरुवात, नवे आशीर्वाद आणि मोठ्या संधी घेऊन येतोय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक सेकंदात तुमच्यासाठी काहीतरी खास संदेश आहे. चला सुरुवात करूया शांत मनाने, सकारात्मक ऊर्जेसह. या महिन्याची मुख्य ऊर्जा. मीन राशीच्या मित्रांनो, जानेवारी 2026 तुमच्यासाठी शांतता, आत्मविश्वास आणि आशीर्वाद घेऊन येतो. खूप दिवसांपासून वाटत होतं की मी खूप मेहनत करतोय, पण परिणाम कधी मिळणार? तर आता उत्तर आहे हो, आता मिळणार. या महिन्यात अडकलेली कामं पुढे सरकतील, योग्य लोकांची साथ मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास खूप मजबूत होईल. तुम्ही जे काही सुरू कराल ते शांतपणे, स्थिरपणे पण नक्कीच पुढे जाईल. मनःशांती आणि विचारसरणी. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे मन शांत होणं. जास्त काळजी करू नका, जास्त विचार करू नका. जिथे पूर्वी गोंधळ होता तिथे आता स्पष्टता येईल. दररोज स्वतःला म्हणा, मी योग्य मार्गावर आहे, देव माझ्यासाठी योजना बनवत आहे. करिअर आणि कामातील प्रगती. मीन राशीच्या लोकांसाठी कामाच्या बाबतीत हा महिना खूप शांत पण प्रगतिशील. ऑफिसमध्ये तुमच्या मताला महत्त्व मिळेल, जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरी बदलायची इच्छा असेल तर थोडं निरीक्षण करा, घाई नको. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुने ग्राहक परत येऊ शकतात. स्थिर उत्पन्न सुरू होईल. नवीन पार्टनर मिळण्याची शक्यता. फक्त लक्षात ठेवा, तडजोड करा पण स्वतःची किंमत कमी करू नका. पैसा आणि आर्थिक प्रगती. खोल मार्गदर्शन, स्थैर्य, शांती आणि योग्य निर्णय. मीन राशीच्या मित्रांनो, आता बोलूया आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाच्या विषयावर, पैसा, कमाई आणि आर्थिक स्थैर्य. जानेवारी 2026 पैशाच्या बाबतीत घाई, उतावळेपणा आणि जोखीम घेण्याचा महिना नाही. हा महिना आहे नियोजन करण्याचा, शांतीने निर्णय घेण्याचा आणि पैसा सुरक्षित ठेवण्याचा. तुम्ही जे कमावता आहात ते हळूहळू स्थिर होत जाईल. अचानक मोठा पैसा मिळेलच असं नाही, पण मन शांत राहील आणि खर्चावर नियंत्रण येईल. उत्पन्नात स्थिर वाढ. या महिन्यात तुम्हाला जाणवेल, जिथे आधी अडथळे होते तिथे आता मार्ग तयार होतोय. नोकरी करणाऱ्यांसाठी ओव्हरटाइम इन्सेंटिव्ह मिळू शकतो. एखादं पेंडिंग अलाउन्स सुटू शकतं. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नियमित ऑर्डर्स, जुन्या ग्राहकांकडून फायदा, छोट्या छोट्या डील्स पण सतत येणाऱ्या. आणि लक्षात ठेवा, हळूहळू कमावलेला पैसा सर्वात जास्त टिकतो. कोणत्या गोष्टी टाळायच्या हा महिना तुम्हाला सांगतो. मोठे जोखमीचे गुंतवणूक निर्णय नको. केवळ लोभ पाहून कुठेही पैसे टाकू नका. कर्ज घेऊन खर्च करण्यापासून दूर राहा. कोणी म्हणेल दुहेरी पैसे होतील, पटकन कमवाल, तर थोडं थांबा. सगळ्या गोष्टींना कागदावर लिहा, समजून घ्या, मगच निर्णय घ्या. बचत आणि प्लॅनिंग. या महिन्याचा गोल्डन मेसेज, सेव्ह फर्स्ट, स्पेंड लेटर. 10% बचत, 10% इमर्जन्सी फंड, बाकी खर्चात शिस्त. कितीही कमी असलं तरी बचत सुरू करा, कारण जेव्हा मनात सुरक्षितता असते तेव्हा जीवनात शांतता येते. प्रेम, विवाह, नातेसंबंध, जवळीक, समजूत आणि नव्या सुरुवाती. मीन राशीच्या मित्रांनो, आता बोलूया आपल्या हृदयाजवळच्या विषयावर, प्रेम, नाती आणि वैवाहिक जीवन. प्रेमात सौम्य बदल. या महिन्यात नात्यांमध्ये एक गोड सॉफ्टनेस येतोय. बोलण्यात सौजन्य, भांडणं कमी आणि समज वाढताना दिसेल. पूर्वी जिथे गैरसमज होते तिथे आता स्पष्टता येईल. तुम्ही मनापासून विचार कराल, मला खरंच कोणाला दुखवायचं आहे का? आणि तेवढ्यानं परिस्थिती स्वतः बदलायला लागेल. विवाह झालेल्यांसाठी संदेश. लग्न झालेल्यांसाठी हा महिना थोडा भावनिक पण सुंदर. जोडीदार एकमेकांजवळ येतील, घरातील गोष्टी शांतपणे सुटतील, एकत्र निर्णय घेण्याची सवय लागेल. जिथे आधी मी आणि तू होतं तिथं आता आपण होऊ लागेल. लहान सहान गोष्टींवर रागाने नाही, समजुतीने बोला, कारण तुमची शांतता म्हणजेच तुमच्या नात्याची ताकद. प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी, जे प्रेमात आहेत, या महिन्यात भेटीगाठी वाढतील, मनातील गोष्टी बोलण्याची संधी मिळेल आणि नातं अधिक मच्युअर होईल.
जर एखादी गोष्ट मनात लपवलेली असेल ती शांतपणे योग्य वेळी सांगा. भावनेत येऊन मोठे निर्णय घेऊ नका. नातं जपा, पॉझिटिव्ह रहा. सिंगल असलेल्यांसाठी खास संदेश. जे अजून सिंगल आहेत त्यांच्यासाठी हा महिना सांगतो, आधी स्वतःला समजा, स्वतःवर प्रेम करा, आपली किंमत ओळखा. कारण योग्य व्यक्ती योग्य वेळी स्वतःहून तुमच्या समोर येते. या महिन्यात ओळखी होऊ शकतात, पण घाईने निर्णय नका घेऊ. कुटुंब आणि घरातील नातेसंबंध. घरातही वातावरण थोडं शांत, थोडं प्रेमळ. जुन्या गैरसमजांवर पडदा. एकत्र बसून बोलणे, मोठ्यांचे मार्गदर्शन, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे शब्द तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. आरोग्य आणि ऊर्जा. आरोग्याच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी हीलिंग मंथ आहे. झोप सुधारेल, मन हलकं वाटेल, थकवा कमी होईल. काळजी घ्या, पाणी जास्त प्या, उशिरापर्यंत जागू नका, मेडिटेशन, प्रार्थना नक्की करा. मन शांत म्हणजेच शरीर निरोगी. मोठ्या शुभ घटना. आशीर्वाद, ओळख, नवी सुरुवात. मीन राशीच्या मित्रांनो, आता बोलूया त्या गोष्टींबद्दल ज्या अचानक घडतात आणि आयुष्याची दिशा बदलून टाकतात. या महिन्यात काही शुभ संकेत तुमच्या जीवनात शांतपणे हळूहळू प्रवेश करणार आहेत. तुमच्या कामाची ओळख वाढते. जिथं तुम्ही मनापासून मेहनत केली तिथं आता कौतुक मिळू शकतं. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ किंवा मोठी व्यक्ती तुमच्याकडे बघेल, अरे ही खूप चांगलं काम करतोय असं म्हणतील. ही आहे पहिली शुभ घटना. तुमचं नाव, तुमची प्रतिमा लोकांच्या मनात चांगली बनायला सुरुवात होईल. एखादी अनपेक्षित संधी. कधी कधी जी संधी आपण प्लॅन करत नाही तीच सर्वात मोठी ठरते. या महिन्यात नवी जबाबदारी, नवं काम किंवा कुठून तरी आलेली सुंदर ऑफर, अशी संधी तुमच्या दारात येऊ शकते. लक्षात ठेवा, ती लगेच ओळखा, पण शांतपणे निर्णय घ्या. घरात आनंदाची बातमी. मीन राशी म्हणजे घर, कुटुंब, भावना. या महिन्यात घरात सण साजरा करण्यासारखी बातमी, कुणाचं यश, एखादं छोटंसं सोहळ्यासारखं वातावरण, असं वातावरण तयार होऊ शकतं. घरात हसू, प्रेम आणि एकत्र येण्याचा आनंद वाढेल. छोटासा आध्यात्मिक संदेश. मीन राशी म्हणजे भावना, दया आणि समजूत. या महिन्यात फक्त एक गोष्ट करा, रोज 5 मिनिटे शांत बसा, मनात म्हणा, माझं जीवन योग्य दिशेने चाललं आहे, मी सुरक्षित आहे, मी आशीर्वादित आहे. याचा परिणाम तुम्हाला नक्की दिसेल. तर मित्रांनो, मीन राशींसाठी जानेवारी 2026 सुवर्ण सुरुवात, शांत प्रगती आणि दैवी संरक्षण असलेला महिना. तुमची मेहनत वाया जाणार नाही. फक्त सकारात्मक रहा, विश्वास ठेवा आणि पुढे चालत रहा. देव तुमच्यावर कृपा करो. तुमचा महिना आनंदाने, प्रेमाने आणि प्रगतीने भरलेला जावो. कमेंटमध्ये आपली ज्या देवावर श्रद्धा आहे त्यांचं नाव लिहा आणि आपले विचार मांडायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.